मातीच्या घरांमधला गारवा, एकमेकांना बिलगून असलेली घरं, स्वयंपाकघरातून भाकऱ्या बनवताना येणारा आवाज आणि हा अनुभव फक्त आपल्याला खेडेगावातच मिळतो. आम्ही आज आलो आहोत बेळगावमध्ये असलेल्या कोट या छोट्याशा गावात. इथे आम्ही प्रत्यक्षरित्या झाडावरून काजू तोडल्या, झाडाखाली पडलेल्या काजू वेचून एका ठिकाणी गोळा केल्या, काजूच्या बागेतच जेवण बनवून तिथेच जेवण्याचा आनंद घेतला. असा हा कोट गावातील आमचा एक दिवसाचा अनुभव तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. मित्रांनो, तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आज विषय असा आहे, आपल्याला आला होता कंटाळा आणि आम्ही निघालो आहोत आपल्या बहिणीच्या घरी. तर बहिणीच्या घरी अशा कारणासाठी निघालो आहोत की त्यांची आहे बाग, म्हणजे काजूची बाग आहे. थोडं शेतामध्ये फिरावं, आणखी काजू वगैरे, आंबे वगैरे खाऊन यावं, अशा निमित्तानं आम्ही इकडे आलेलो आहोत. आणि आता बहिणीच्या घरी डायरेक्ट जाऊन नाश्ता करणार आहोत. नाश्ता करून मग शेताकडे जायचं आहे. चला मग भेटू थेट बहिणीच्या घरी. नाश्ता तयार होत होता तोपर्यंत आम्ही बाहेर फेरफटका मारायला निघालो. घरांच्या मध्ये असलेली छोटीशी पायवाट पार करत आम्ही या ठिकाणी आलो. शाळांना सुट्टी असल्यामुळे सगळी मुलं टायर घेऊन खेळण्यात मग्न झालेली. अलीकडच्या काळात हे दृश्य फक्त गावातच बघायला मिळतं. या ठिकाणी भाताचे गवत एकमेकांवर रचून ठेवत होते. थोडा वेळ थांबून परत आम्ही घरी आलो. घराच्या मागच्या बाजूलाच गुरांचा गोठा होता. त्यामध्ये एक गाय आणि एक बकरा होता. काय करत नाही असं छोटी भाकरी बनवली की तुझ्यासाठी. पोटभर नाश्ता करून आम्ही निघालो काजूच्या बागेकडे. फायनली मित्रांनो, शेतामध्ये आलेलो आहे आणि काजूची इतकी झाडं आहेत, म्हणजे हर एक प्रत्येक जणांनी इथं काजूची बागा केलेल्या आहेत. आणि तुम्हाला जागोजागी खाली पडलेले काजू भेटतील अशा प्रकारे. एका बाजूला जेवणाची तयारी चालू होती आणि आम्ही तोपर्यंत काजू वेचत होतो. अगदी अलगद हाताने काढता येतील अशा उंचीवर होत्या. आम्ही असंच निवांत आलो होतो येऊन शेतामध्ये काजू वगैरे खाऊन जायचं म्हणून, पण माहीत नव्हतं इकडं पार्टीचं अरेंजमेंट झालं होतं आणि इकडे आता चिकन पार्टी होत आहे. तर लगेचच जेवण रेडी करतील आणि तोपर्यंत आपण इकडं शेतामध्ये थोडंसं म्हणजे काजूच्या झाडाकडे वगैरे फिरून काजू वगैरे काढूया, बघूया. सर्व झाडाखाली पडलेल्या काजू वेचून त्या सावलीच्या ठिकाणी एकाच ठिकाणी गोळा करून ठेवल्या. पडली व्हेरी गुड. गावठी आहे काय? तर मित्रांनो, थोडा बिया कच्च्या सुद्धा घेऊन जाऊया, कारण ह्याची भाजी करता येईल. कच्च्या बियांची भाजी इतकी सुंदर बनते ना, ही भाजी मला खूप आवडते. ह्या काढ, ह्या समोरच्या. हा त्या हा तोपर्यंत इकडे जेवण पण रेडी झाले होते. शेतातच जेवणाच्या पंक्ती बसल्या. चिकनचा रस्सा, ब्रेड आणि भात असा छान मेनू होता.
चुलीवर केलेलं चिकन आणि ते पण शेतात केलंय म्हटल्यावर त्याची चव एकदमच न्यारी होती. अशा प्रकारे आमचा पूर्ण दिवस हा काजूच्या बागेत कधी गेला ते समजलंच नाही. नेहमीच्या दगदगीतून असा शेतातला एक दिवस खरंच खूप अविस्मरणीय होता. मित्रांनो, तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. तोपर्यंत नमस्कार.